सात रस्ता परिसरात आज जी काही महापालिकेची कारवाई झालेली आहे ती बेकायदेशीर आहे आणि कुठेतरी पोलीस प्रशासन आणि महानगरपालिका ही दबावाखाली काम करत आहे असं चित्र दिसून येत आहे। कारण की काय आजची जी कारवाई झालेली आहे त्यांच्याकडे अभिप्राय नसताना काय नसताना ते येऊन तोडफोड केली आहे। लाखो रुपयाचं नुकसान झालेलं आहे इकडं आणि कॉर्पोरेशनचं हे योग्य नाही असं पोलीस प्रशासनाला हाताला घेऊन त्यांनी असं कारवाई करते। कोणाच्या तर दबावाखाली येऊन आणि स्वतः अर्ज जाहीर झालेला आहे मनीष काळजे शिवसेनेचे जिल्हा प्रमुख त्यांच्या सांगण्यावरून ह्यांनी हे सगळं कारवाई केलेली आहे। त्यांचा अर्ज आहे 3 अर्ज त्यांच्या स्वतःच्या नावाचे आहेत तर हे चुकीचं आहे ना। त्यांचं गोरगरिबांचं नुकसान करणे हे चांगलं नाही आणि आम्ही पण लय धुमाकूळ आणि धिंगाणा घातला असता पण आदर्श आचारसंहिता चालू आहे। आम्हाला आमच्या पक्षाचे संस्कार आहेत तर त्यामुळे आम्ही ह्या असल्या काय म्हणतात त्याला गोष्टी करू शकत नाही। आमच्यावर बंधन आहेत काय हे सांगतो। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।